संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय, दिले तातडीने आदेश. 17 जून मंगळवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो. तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य भाविकांसाठी एक दिलासा देणारी घोषणा. एसटी महामंडळ आता धार्मिक पर्यटनात उतरते. अष्टविनायक, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर अशा प्रमुख तीर्थक्षेत्री जाणाऱ्या सहली आता एसटीच्या माध्यमातून वाजवी दरात अनुभवता येणार आहेत. एसटी मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, राज्यभरातून दरवर्षी लाखो भाविक धार्मिक स्थळांना भेट देतात. मात्र अनेकांना आर्थिक अडचणींमुळे ही स्वप्नपूर्ती शक्य होत नाही. आता एसटी आणि खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या ऐतिहासिक भागीदारीतून धार्मिक सहली उपलब्ध होतील, ज्या सर्वसामान्यांना परवडतील आणि सुविधा देखील उत्तम असतील. पुढील बातमी बघा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा दिवंगत धीरूभाई अंबानी यांच्याबाबत केलेल्या एका विधानाने चांगलाच वाद पेटला आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले, असे वक्तव्य एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अजितदादा यांनी केले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अजितदादांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. मी धीरूभाई यांच्याविषयी एखादा वेगळा शब्द वापरला तर राजकारण सोडेन, असे ते म्हणाले. पुढील बातमी बघा. मनोज जरांगे गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अशी मागणी करत आहेत. मराठे आणि कुणबी एकच असून राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी ते करत आहेत. मात्र सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही, असं जरांगे यांनी म्हटले. तसेच जरांगे यांनी सरकारला यावेळी थेट अल्टिमेटम दिले. येत्या अधिवेशनात आमचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा, गुलाल घेऊन येतो. मी 29 ऑगस्टपर्यंत काहीही बोलणार नाही. मी मुंबईला आलो तर परत जाणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. पुढील बातमी बघा. पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 18 जून ते 10 जुलै दरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी कडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार टोल नाक्यावर वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोलमाफी मिळणार आहे. जड आणि हलक्या वाहनांना या टोल माफीचा फायदा होणार आहे. पुढील बातमी बघा. राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून 7 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील 2 दिवसात अनेक ठिकाणी रस्ते बंद, दरड कोसळण्याच्या घटना आणि घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनीही तयारी वाढवली आहे. कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. 17 ते 20 जून दरम्यान या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. मुंबई आणि ठाणे येथे 17 जूनला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर 18 जूनला काही भागात जोरदार सरी कोसळू शकतात. 19 आणि 20 तारखेला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.